आहेत सातारा पुसे सावळी या ठिकाणाहून तर एक एक निकाल जे आहेत ते आता समोर येत आहेत। तर कणकवली या ठिकाणी विजयी उमेदवारांचं असं स्वागत या ठिकाणी नितेश राणे यांनी केलेलं आहे। पेढे भरवत या ठिकाणी त्यांनी उमेदवारांचे अभिनंदन केलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे। विजयी उमेदवारांना पेढा भरवताना नितेश राणे। या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराची धुरा ही नितेश राणे यांनी सांभाळलेली होती। नारायण राणे नितेश राणे यांच्यासाठी ही महत्त्वाची लढत, महत्त्वाची निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जातं। मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या। त्याच्यानंतर हा पक्ष भाजपमध्ये आला, त्यामुळे भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या ठिकाणी झाला। आणि यंदाची निवडणूक जर ही पाहिली तर राणे कुटुंबियांसाठी ही निवडणूक सुद्धा अत्यंत महत्त्वाची। आणि 12 जिल्हा परिषदांमधलं ही एकमेव सिंधुदुर्ग अशी जिल्हा परिषद ज्या ठिकाणी बिनविरोध उमेदवार जे आहेत ते निवडून आले। भाजपचे 11 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधले। तर इकडे कोल्हापूरमधली दृश्य आपण पाहताय, करवीर नगरीमधली दृश्य काँग्रेसच्या